तुम्ही सर्वांनी पुष्पा 2 मूवी पाहिला का? नसेल तर चला आज दाखवते. असं आज मी अजिबात बोलणार नाही आहे, कारण अजून हा मूवी मीच पाहिलेला नाही आहे. तर मी आणि माझ्या मैत्रिणी गेलेलो मोना 2 बघायला आणि मोना जो मेन मूवी आहे तो हॉटस्टार डिझनीवरती अवेलेबल आहे, जाऊन बघू शकता. खरंच खूप छान मूवी आहे. त्याचा सेकंड पार्ट रिलीज झालेला आणि तो आम्हाला खूप दिवसापासून बघायचा होता. आज निवांत वेळ मिळाला म्हणून आम्ही 3 मैत्रिणी गेलेलो आणि खरं तर पुष्पा 2च बघायचं होतं आम्हाला, पण सध्या आहे ना सगळीकडे पुष्पाच्या चर्चा आहेत. म्हणजे आमचं जो तो फ्रेंड सर्कल पण पुष्पाचेच रिव्ह्यू आमच्याबरोबर शेअर करत आहेत आणि मूवी तर आम्हाला बघायचाच आहे. समोरच्याला नाही आवडला तरी आपल्याला नाही आवडणार असं होत नाही. प्रत्येकाची चॉईस वेगवेगळी असते. त्यामुळे आम्हीच विचार काढला थोडा पुष्पाचा फीवर उतरू दे, मग आपण पुष्पा पाहायला जाऊया. तर हा मोना 2 खरंच सेकंड पार्ट आहे. खूप छान मूवी आहे, तुम्ही नक्की बघू शकता. तुम्हाला नसेल आवडत डिझनी मूवी तर मुलांना वगैरे घेऊन जा, खूप मस्त मूवी आहे. थर्ड पार्ट पण येईल, पण त्याच्यासाठी आपल्याला आता 1.5-2 वर्ष वाट बघावी लागणार आहे. तर हे मूवी 1.5-2 तासातच संपतात, त्यामुळे आमच्याकडे बराच वेळ होता. मग काय करायचं म्हणून आम्ही गेलो पु ल देशपांडे गार्डनला आणि मी तर 10-12 वर्षांनी इथं गेलेली, मैत्रिणी तर पहिल्यांदाच आलेल्या. मग काय खूप सारे फोटोज काढले आणि ते सध्या मी सतत फोटो टाकत असते, कारण ते खरंच खूप आम्ही फोटो काढले, छान एन्जॉय केला. आणि एकदा जाऊन नक्की बघा मोना 2.